जो इंद्राचा इंद्र तत्वता, जो हरी विधीशी निर्माण करता, जो प्रळय काळीचा शास्ता, तो गवळ्या नाभी नाभी म्हणितासे. तो गवळ्या नाभे नाभे म्हणितासे. इंद्राचा इंद्र आहे महाराज. हो, विधात्याचा विधाता आहे महाराज. ब्रह्मदेवाचा बाप आहे आणि महादेव हे दैवत आहे महाराज महादेवाचं. आणि असा देवादिदेव सगळ्याचा देव, आणि तो सगळ्याला भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, मी असताना भीची गरज नाही, मी आहे ना, तुम्हाला भिवू नका ना, मी तुमचं संरक्षण करतो, असा तो भगवंत म्हणू लागलेला आहे. निज भक्त कैवारे त्यावेळा, धावोनी गोवर्धन उचलिला, गवळ्याशी म्हणे सावळा, तळिया रे सर्वही. नेज भक्त कैवारे ते वेळा, स्वतःच्या भक्ताचा कैवार घेतो महाराज. वेळोवेळाला कैवार घेतला, वेळोवेळाला. हो, सगळ्या भक्ताची काळजी करतो. त्या भक्ताला तशी भक्तीच करावं लागते महाराज. निश्चित त्याच्या संकटावर तो धावून आल्याशिवाय राहत नाही. भिवू नका म्हणला, भक्ताचा कैवार घेतला, कळवळा आला, आणि तो गोवर्धन होता का, आणि तो गोवर्धन देवानं उचलला, कृष्णानं उचलला. आणि कृष्ण म्हणतात, मी हा पर्वत उचलू लागलेलो आहे, आणि हे मला थोडं तुम्ही उचलू लागा, म्हणजे उचलेल. अशा प्रकारे गोवर्धनाखाली समग्र आले नर नारी गोभार, वा. पर्वत रुंदावला तोर, जीव समग्र झाकिले. देव समग्र झाकेले. कृष्णानं पर्वत धरला, उचलला. ज्यावेळेस कृष्णानं उचलला, सगळ्याला हुडहुड्या भरल्या होत्या महाराज. सगळेचे दात खटखट वाजत होते. गाराचा पाऊस होता, दगडाचा पाऊस होता. ज्यावेळेस खाली निवारा दिसला, त्यावेळेस सगळे गवळणी गोपाळ निजजन पर्वताखाली आले. जेवढे लोक होते का तेवढे त्या पर्वताखाली आले. सगळ्याला आनंद वाटलेला आहे. अत्याद्भुत हरीची करणी, जीवनावरी धरिली धरणी, शेष कुर्माधिका लागुनी, चक्रपाणी आधार. हो, धन्य भगवंताची करणी, जीवनावरी धरिली धरणी. भगवंताची करणी महाराज. पाण्यावर पृथ्वी महाराज. ह्या पाण्यावर पृथ्वी आहे. कशी आहे? जसा पाण्यामध्ये आपण भोपळा टाकतो आणि ते भोपळा जसा तरंगतो का, तशी पृथ्वी या पाण्यावर तरंगलेली महाराज. कशावर तरंगलेली? पाण्यावर. भोपळा बघतो ना आपण, पाण्यावर टाकल्यावर कसा तरंगतो, तशी या पाण्यावर पृथ्वी तरंगलेली. पण कृपा कुणाची आहे? त्या भगवंताची आहे महाराज. कुर्म शेष आदी करून या सगळ्याला आधार भगवंताचा आहे महाराज. शेषानं ही पृथ्वी डोक्यावर धरलेली आहे. ईश्वर कृपा आहे म्हणून त्यानं डोक्यावर धरली महाराज. आणि त्याची जर आव कृपा झाली ना, ते वजन झालं म्हणून टाकून देईल. हो, पुन्हा कासवानं सुद्धा ही पृथ्वी आपल्या पाठीवर धरलेली आहे. पण भगवंताची कृपा आहे, त्याच्या आशीर्वादाने ही पृथ्वी कासवानं धरलेली आहे. वराहानं सुद्धा, डुकरानं सुद्धा आपल्या दाढेवर धरली, दाढेचा आधार आहे. पण कृपा भगवंताची आहे आणि म्हणून करता अशा प्रकारे सांगतात. उभविला ब्रह्मांडाचा डेरा, स्तंभनतेची अंबरा, उडंगन मित्र रोहिणीवरा, वायुचक्री चालवी. वायुचक्री चालवी. उभविला ब्रह्मांडाचा डेरा, स्तंभवीन धरिले आधारा. होय, ह्या ब्रह्मांडाचा डेरा भगवंताने निर्माण केला. आणि डेरा निर्माण करायचा म्हणल्यावर स्तंभ लागतो. हे छत निर्माण करायचं म्हणल्यानंतर हे खांब आहेत ना, आणि खांब नसल्यावर कसं छत निर्माण होईल? बिगर खांबाचा डेरा निर्माण केला महाराज. आणि वाऱ्यावर चंद्र, सूर्य आणि चांदण्या वायूच्या आधारावर चालतात महाराज.
वरी गेल्यानंतर वायू नाहीच. आता हे विज्ञान सांगतंय महाराज. 200 फुटाच्या वर गेलं की वारं नाही. वारं खाली येत नाही आणि वरही जात नाही. प्राणी जातो का? आता आपण दगड खालून फेकल्याला जिथपर्यंत वारं आहे का तिथ जातो आणि पुन्हा परत खाली येतो महाराज. गुरुत्व आकर्षण शक्ती खाली येण्याची आहे आणि वाऱ्याच्या वरी गेला का तो वरच्या वरीच राहिला. तशा पद्धतीनं हे सगळं वाऱ्याच्या आधारावर चाललेलं आहे. आणि त्याच्या वायू म्हणजे भूतामध्ये भगवंतच वायू रूपानं आहे. पृथ्वीच्या रूपानं भगवंत आहे. आकाशाच्या रूपानं भगवंत आहे. पाण्याच्या रूपानं भगवंत आहे. अशा प्रकारे हा भगवंत सगळ्याचा आधार आहे असं सांगतात. भू आप अनल अनिल निराळ यासी परस्परेची वैर केवळ ती मित्रत्वे वर्तती सकळ श्री गण नीळ प्रतापे. श्री घन नीळ प्रतापे. वारं आणि अग्नी, वाऱ्याचं आणि अग्नीचं वैर आहे महाराज. वारं जास्त आलं की अग्नी धडकवतो महाराज. धडकवतो का नाही? आणि वायू जास्त आला की पाणीही कमी होतं. जिथं वारं आहे तिथं पाणी कमी होतं महाराज. वारं सुटावा. आता लांब कशाला? आता पुढच्या महिन्यामध्ये मार्चमध्ये पाणी कमी होतं आहे. नद्याचं पाणी कमी होतं आहे, बोराचं पाणी होतं आहे कमी होतं आहे, विहिरीचं पाणी कमी होतं आहे. आणि जरा थोडं वारं सुटलं की पुन्हा कायमचंच आटून जाते पाणी. जाते का नाही बापू? प्रत्येक ते 5 महाभूत आहेत ना, ह्यांचं वैर आहे. हे एकमेकाचं जमत नाही. पण भगवंताच्या कृपेमुळं त्यांचं जमतंय, नाही तर त्यांचं जमत नाही. आता तुमचं आमचं तरी काय जमतंय का महाराज? होय. अशोक महाराजांना आपला अशोक महाराज नवनाथ महाराजच सांगत आहेत, वाचित आहेत. दुसऱ्याला कुणाला जमूनच देत नाहीत असं लोक म्हणतात ना. पण इथं यायला कुणा सकळाशी येते आहे अधिकार येतच नाही. येत नसल्यामुळं जमत नाही. अगर नावं ठेवतात लोक आणि तशा पद्धतीनं एकमेकाचं जमत नाही. भगवंताच्या कृपेनं जमतं अशा प्रकारे सांगतात. सत्तावरण हे ब्रह्मांड माझी साठवले सकळ पिंड ऐशा ब्रह्मांड भरी उदंड रची प्रचंड माया याची. रती प्रचंड माया याची. या पृथ्वीवर सप्तवर्ण आहेत महाराज. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे 5 वर्ण आहेत. आणि पाताळ आणि स्वर्ग हे 2, 7 असे सप्तवर्ण आहेत महाराज. आणि ह्या 7 वर्णामध्ये भगवंताच्या स्वाधीन आहेत महाराज. भगवंताच्या अधीन आहेत. भगवंताच्या आधारानं भगवंताच्या कृपेने हे वर्ततात अशा प्रकारे सांगतात. 12 गावे अग्नी गिळिला महाविकार कालिया मर्दिला पूतना शोषिली अवलिला तेने उचलिला गोर्धन. तेने उचलिला गोर्धन. कालियाचं मर्दन केलं. पुतना नावाची राक्षसीनं तिचा उद्धार केला. कालिया मर्दन केलं. 12 गाव अग्नी गिळला. आणि मग गोवर्धन उचलाय त्याला काय लई लागणार आहे का? होय. जशा पद्धतीने एखादा बालकानं चेंडू उचलावा आणि तशा पद्धतीनं गोवर्धन उचललेला आहे. 12 गाव म्हणजे 48 कोसाचा पसारा अग्नी होता महाराज. एका क्षणामध्येच गिळून टाकला. आणि त्याच पद्धतीनं हा गोवर्धन उचललेला आहे. अशा प्रकारचा तो भगवंत आहे. गोर्धना काली सकळ लोक निवांत राहिले आपुले सुपावले सुख. वा. मग तो निज जन प्रका प्राण रक्षक वचन काय बोलिला. गोवर्धन भगवंतानं उचलला, कृष्णानं उचलला. आणि त्या पर्वताखाली सगळे लोक आले. सुखामध्ये राहिले, समाधानामध्ये राहिले. आणि त्यावेळेस तो जगत पालक, सगळ्याला सुख देणारा तो भगवंत बोटावर करंगळीवर तो गोवर्धन धरलेला आहे. आणि तेवढ्यामध्ये सगळ्यांना काय म्हणत आहेत? म्हणे बार बहुत मजा झाला
अवघे मिळून पर्वत उचला हो तव धाविन्नला गवळी यांचा मेळा स्थळी स्थळी उचलिती तळे तळी उचली ती. देव म्हणतात, कृष्ण म्हणतात, गवळ्यानो अरे बराच वेळ झालं मी असा पर्वत उचललाय, माझ्या हातात टाटून गेलेत, मला जरा वजन झालंय, सगळे मिळून मला आधार देतात का? लय वजन झालं म्हणले. असं म्हणल्यानंतर सगळे गवळी धावले महाराज आणि सगळेजण पर्वताला आधार देण्याचा प्रयत्न करतात. एक मस्तके उचलून देती एक डांगा मुसळे उभारिती वा मध्ये सप्तवर्षाची मूर्ती आगाध कीर्ती जयाची. जे उंच आहे त्यांनी डोके लावले महाराज, जे खुजेत त्यांनी मुसळं लावले, काट्या लावल्या, जे काय आपल्यापाशी जे असेल खुजे जे उंच आहे त्यांनी डोके दिले, जे खुजे होते त्यांनी मुसळं होते, त्यांच्यापाशी काट्या होत्या, अनेक अस्त्रे शस्त्र होते, अस्त्र होते, त्यांनी ते लावले आणि सगळ्यांनी असताना कृष्ण परमात्माला आधार दिला. सगळ्या जगाचा आधार आहे महाराज, जगानं आधार देवाला सुद्धा दिलेला आहे.